तुमची पण सिंह राशी आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या मंडळींनो सावधान. उद्या 24 तारखेला सकाळी 11 नंतर घराचा उंबरठा ओलांडू नका. सिंह राशीच्या मंडळींनो, आजची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळ रात्र ठरणार आहे. कारण उद्या सूर्योदयासोबतच तुमच्या नशिबात एक असं भयानक गुपित उलगणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तुम्हाला वाटतंय का की तुमच्या आयुष्यातील संकटे संपली आहेत? चूक. जुलै महिन्याची ही रणनीती दुपारी तुमच्यासाठी केवळ घाम नाही तर रक्ताचे अश्रू घेऊन येऊ शकते. उद्या सकाळी नेमके 11 वाजता तुमच्या कुंडलीत एक असा घातक योग तयार होतोय ज्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडणं महागात पडू शकतं. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर साक्षात काळ समोर उभा असताना निसर्गाने दिलेला शेवटचा इशारा आहे. जर हा व्हिडिओ आज तुम्ही पाहिला नाही तर उद्या सकाळी होणाऱ्या त्या भयंकर विनाशाला रोखण्याची ताकद तुमच्यात उरणार नाही. सिंह राशीच्या जातकांनो, तुम्हाला माहिती आहे का की तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेरच्या जगात नाही तर तुमच्या घरात बसलाय. एक काळा नाग हा तोच व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही काळजापेक्षा जास्त विश्वास ठेवला, पण हा व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या विनाशाचा सापळा रचतोय. उद्या सकाळी 11 नंतर घराबाहेर पडलात तर तुम्ही या शत्रूच्या जाळ्यात कायमचे अडकले जाल. तुमच्या तिजोरीवर कोणाची वाईट नजर आहे? तुमच्या प्रगतीचा घास खायला कोण टपून बसले? आणि साक्षात मृत्यूच्या दारातून संपत्तीच्या दाराकडे नेणारा तो एक अदृश्य मार्ग कोणता आहे? हे गुप्त जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये माझी पण सिंह राशी आहे किंवा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अशी कमेंट प्रत्येकाने करा ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे. मंडळींनो, तुम्ही कमेंट केली, सबस्क्राईब पण केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळींनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी साधेपणाचा नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाचा आहे. ज्यांनी तुम्हाला रडवलं, ज्यांनी घरातल्या स्त्रियांचा अपमान केला आणि ज्यांनी विद्यार्थ्यांच्या कष्टाची थट्टा केली त्याचा हिशोब उद्या चुकता होणार आहे. पण हा हिशोब पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला एक असा धाडसी निर्णय घ्यावाच लागेल जो विज्ञालाही थक्क करेल. तुमच्या शत्रूचा सर्वनाश आणि तुमच्या राजयोगाची सुरुवात एकाच वेळी कशी होणार याचं उत्तर दडलंय उद्याच्या त्या शुभमुहूर्तात. लक्षात ठेवा, नशिबाची संधी पुन्हा तुमच्या दारात कधीच येणार नाही. निर्णय तुमचा आहे. आयुष्य बदलायचं की आलेली संधी कायमची गमवायची? सिंह राशीच्या मंडळींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्या सकाळी 11 नंतर घराचा उंबरठा ओलांडू नका, कारण उद्या तुमची खरी सुरक्षा तुमच्या उंबरठ्याच्या आतच आहे. गेले अनेक दिवसापासून तुमच्या घरातील वातावरण एखाद्या स्मशानभूमीसारखं शांत व सततच्या वादाने गुदमरत होतं. विशेषतः घरातल्या स्त्रियांनी जे मानसिक कलेश सहन करावे लागले, ज्या स्त्रिया त्यांनी उशीवर डोकं ठेवून रक्ताचे अश्रू गाळले, त्या दुःखाचा अंत उद्या साक्षात ईश्वरी शक्ती करणार आहे. तुमच्या कष्टाची आणि तुमच्या शोषकपणाची जाणीव उद्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला होईल. घराच्या ज्या कोपऱ्यात बसून तुम्ही तुमची स्वप्न मारलीत तिथंच उद्या आनंदाची पालवी फुटणार आहे. मंडळींनो, घरातील विद्यार्थी वर्गासाठी तर उद्याचा दिवस जणू एका नवीन आशेचा किरण आहे. जुलै महिन्याच्या रणनीत्यात दिवसात भविष्याच्या चिंतेत होरपळणाऱ्या सिंह राशीच्या तरुण मुला आणि मुलींसाठी उद्या मेहनतीचं फळ मिळताना दिसेल. ज्या मुलांच्या शैक्षणिक मार्गात पैशाची किंवा मार्गदर्शनाची भीती उभी होती ती भिंत उद्या एका शुभमुहूर्ताने कोसळून पडेल. तुमची एकाग्रता भंग करणारे अडथळे दूर होतील. तुमच्या यशाची बातमी ऐकून आई वडिलांच्या डोळ्यात जो अभिमान दिसेल तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय असेल. उद्या घरातील कलह शांत होऊन एक अशी गोड बातमी येईल जी ऐकल्यानंतर संपूर्ण कुटुंबातील अबोला संपून पुन्हा एकदा हसू उमलेल. सिंह राशीच्या जातकांनो, उद्या तुमच्या घरी गमावलेली प्रतिष्ठा आणि हरवलेली शांतता पुन्हा मिळवण्याची वेळ आली आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने तुमचा नेतृत्व गुण ठासून भरला आहे.
पण गेले काही दिवसात तुमच्या अधिकाराचा, तुमच्या पदाचा आणि तुमच्या स्वाभिमानाचा जाणीवपूर्वक चुराडा केला गेला. सरकारी कामात किंवा कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकलेले तुमचे काम उद्या अचानक मार्गी लागण्याचा प्रबळ संकेत ग्रहांची चाल देत आहे. जे नातेवाईक तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची थट्टा करत होते त्यांना उत्तर देण्याची वेळ तुमचं नाही तर तुमच्या नशिबाचं आहे. उद्या संध्याकाळी तुळशीपाशी किंवा मुख्य दरवाजावर दिवा लावताना मनापासून प्रार्थना नक्की करा, कारण उद्या साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात केवळ संपत्तीच नाही तर समाधान सुद्धा घेऊन प्रवेश करेल. घरातील उंबरठा हा केवळ लाकडाचा तुकडा नसून तुमच्या सन्मानाचा एक गड आहे. उद्या तो राखला तर तुमचे पूर्ण वर्ष सोन्यासारखे उजळणार आहे. उद्या तुमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नसून वर्षानुवर्षे दबलेल्या आनंदाचे असतील. मंडळींनो, सिंह राशीच्या जातकांनो, तुमच्या अत्यंत जवळच्या नात्यात आणि विश्वासाच्या वर्तुळात एक अशी व्यक्ती वावरते जी बाहेरून तुमच्याशी प्रेमाचं नाटक करते पण आतून तुमच्या प्रगतीवर जळते. हा तुमचा घरातील काळा नाग तुमच्या प्रत्येक हालचालीवर, तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या कमाईवर गुप्तपणे लक्ष ठेवून आहे. उद्या 24 तारखेला एक अशी अनपेक्षित घटना घडेल जिथे या व्यक्तीचा मुखवटा सर्वांसमोर फाटला जाईल. तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची आणि तुम्हाला लोकांसमोर खाली खेचण्याची तयारी या व्यक्तीने पूर्ण केली आहे. पण निसर्गाने, या ब्रह्मांडाने, मंडळींनो, या निसर्गाने, ब्रह्मांडाने तुम्हाला उद्या एक शेवटची संधी दिली आहे या लपलेल्या शत्रूला ओळखण्याची. सिंह राशीच्या मंडळींनो, तुम्ही ज्याला आपलं सर्वात मोठा आधार मानलात आणि ज्यांच्यासमोर आपल्या मनातली सर्व गुप्त गोष्टी सांगितल्यात तोच व्यक्ती आता तुमच्या विनाशाचा अडथळा तयार करत आहे. उद्या सकाळी 11 वाजेच्या सुमारास तुम्हाला या व्यक्तीच्या वागण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये एक असा बदल जाणवेल जो तुमच्या मनात गुप्त शंकेला सत्यात बदलेल. या शत्रूने तुमच्या घरात नकर्मतेचं असं जाळं विणलंय ज्यामुळे तुमचे कामं शेवटेस येऊन अडकत आहेत. सावध राहा, कारण हा शत्रू तुमच्या भावनेशी खेळून तुम्हाला मानसिक व आर्थिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न करतोय. सिंह राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ संकटाचा नाही तर तुमच्या आयुष्यातील खऱ्या व खोट्या नात्यामधील फरक समजून घेण्याचा आहे. जे लोक तुम्हाला आजवर मदत करत असल्याचे भासवत होते त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेले विष उद्या एका घटनेमुळे उफळून बाहेर येईल. कोणालाही आपल्या उद्याच्या योजना किंवा आर्थिक व्यवहार सांगू नका, कारण हा काळा नाग तुमच्याच घरात बसून तुमच्या यशाचा घास घेण्याची संधी शोधत आहे. या व्यक्तीचा चेहरा उद्या तुमच्यासमोर स्पष्ट होईलच, तेव्हा भावनिक न होता कठोर निर्णय घेणं हीच तुमची खरी परीक्षा असणार आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, उद्या तुमच्या आयुष्यातील आर्थिक विंचना संपण्याचा व नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याचा ऐतिहासिक दिवसही आहे. तुमच्या कुंडलीत उद्या एक असा गुप्त धनयोग तयार होतोय जो तुमच्या गेल्या अनेक दिवसापासून रिकामी असलेली तिजोरी अनेक पैशांनी भरून टाकेल. गेल्या अनेक महिन्यापासून जो पैसा तुमच्या हातून वाळूसारखा निसटत होता आणि ज्या पैशासाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत होते, मंडळींनो, तोच पैसा उद्या एका अनपेक्षित व गुप्त मार्गाने तुमच्याकडे चालून येईल. हा काळ केवळ योगयोग नाही तर तुमच्या कष्टाचा फळ देणार एक मोठा देवी चमत्कार तुमच्यासाठी ठरणार आहे. सिंह राशीच्या मंडळींना उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेत तुम्हाला एक असा मेसेज, फोन किंवा बातमी मिळेल जी तुमच्या आर्थिक भविष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. रखडलेली जमिनीची कामे किंवा जुनी येणे असतील मंडळींनो, किंवा एखादा असा व्यवहार ज्याची तुम्ही आशा सोडली होती तो अचानक मार्ग लागेल. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जेव्हा लक्ष्मी तुमच्या दारी येईल तेव्हा तिचा गाजावाजा किंवा चर्चा कोणासमोरही करू नका. हा पैसा तुमच्या हातात येताना तुमच्या आजूबाजूला असलेल्या त्या काळ्या नागाची नजर मात्र तुमच्या या सुखाला लागू शकते. त्यामुळे अत्यंत गुप्त पाळणे तुमच्यासाठी हिताचं ठरेल. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमची गरिबी, आर्थिक लाचारी आता कायमची संपणार आहे. ज्यांनी तुम्हाला पैशाअभावी तुच्छ लेखलं किंवा तुमच्या गरिबीची थट्टा केली त्यांना आता तुमची प्रगती बघून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. उद्याचा दिवस तुमच्यासाठी सोन्याचा दिवस ठरेल, कारण ग्रहांची चाल सांगते की कुबेराचा आशीर्वाद तुमच्या राशीवर बरसत आहे. फक्त आलेल्या संधीला घाबरून सोडू नका आणि आत्मविश्वासाने पुढे जा. उद्या तुमची रिकामी तिजोरी भरण्यासाठी साक्षात नियतीनेच पूर्ण तयारी केली आहे. फक्त तुम्ही सज्ज राहा. त्यासोबतच सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यातील कठीण आणि त्रासदायक टप्पा आता त्यांच्या अंतिम टप्प्यात पोहोचलाय. पण तो शेवट आता जाता जाता मोठा सकारात्मक असा बदल तुमच्यासोबत घेऊन येईल. लक्षात घ्या मंडळींनो, जो तुमच्या कल्पने पलीकडचा यश आणि मानसन्मान मिळवून देईल. जे सहकारी किंवा स्पर्धक आजवर तुमच्या कामावर टीका करत होते किंवा तुम्हाला कमी लेखत होते
त्यांची बोलती उद्या एका झटक्यात अशी बंद होईल, कारण वरिष्ठाकडून किंवा एखाद्या मोठ्या संस्थेकडून तुम्हाला एक असं गुप्त ऑफर मिळेल जी तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा व तुमची ओळखच बदलून टाकेल. सिंह राशीच्या मंडळींनो, उद्या तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्यावर एक अशी मोठी जबाबदारी सोपवली जाईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. हा बदल सुरुवातीला तुम्हाला थोडा भीतीदायक किंवा धाडसी वाटू शकतो, पण लक्षात ठेवा, हाच तुमच्या यशाचा महामार्ग आहे. ज्या शत्रूने तुमच्या प्रगतीत आजवर हजारो अडथळे आणले ते शत्रू उद्या तुमचं कर्तृत्व पाहून तुमच्या समोर नतमस्तक होतील. हा कठीण काळाचा शेवट तुम्हाला रडून किंवा खचून टाकणार नाही, तर एका राजासारखी प्रतिष्ठा देऊन जाणार आहे. नशिबाची चाल तुमच्या करिअरला एका अशा उंचवर नेईल जिथून मागे वळून पाहण्याची गरज सुद्धा तुम्हाला उरणार नाही. सिंह राशीच्या मंडळींनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी केवळ सुवर्ण संधी नाही, तर तुमच्या कष्टाचा बदला घेण्याचा दिवस आहे. जर तुम्ही राजकारणात, सामाजिक क्षेत्रात किंवा सरकारी नोकरीत असाल तर उद्या तुम्हाला एखादं मोठं पद किंवा अधिकारी मिळण्याचे प्रबळ असे संकेत आहेत. मंडळींनो, तुमच्या कुंडलीतील ग्रहांची अद्भुत चाल सांगते की उद्या दुपारी 3 नंतर तुमच्या कामाचा असा काही बोलाबाल होईल की तुमचे विरोधक थक्क होतील. फक्त तुमच्या मनातील शंका आणि आळस झटकून कामाला लागा, कारण नशीब उद्या तुमच्या दारी चालून येणार आहे. या संधीचं सोनं करणं आता पूर्णपणे तुमच्या हातात आहे. मंडळींनो, सिंह राशीच्या जातकांना गेले अनेक वर्षापासून तुम्ही केवळ शरीराने नाही तर मनाने थकले आहात. तो कठीण प्रवास, लोकांचे टोमणे, हक्कांच्या माणसाने दिलेला नकार आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेली तुमची ती मूक लढाई, हे सगळं आता संपणार आहे. उद्या तुम्हाला जाणेल की तुमच्या छातीवर जे एक अस्तित्वाचं ओझं होतं ते कुणीतरी काढून टाकले. उद्याचा दिवस तुमच्यासाठी केवळ विजयाचा नाही तर स्वतःला शोधण्याचा आहे. ज्या डोळ्यांनी आजवर फक्त अपयश आणि अपमान पाहिला, त्या डोळ्यांना उद्या सन्मानाची एक नवी दृष्टी मिळणार आहे. तुमच्या कष्टाचं आणि संयमाचं फळ मिळण्याची हीच ती निर्णय घटक आहे. विशेषतः आपल्या सिंह राशीच्या माता भगिनींसाठी, ज्यांनी संसाराच्या गाडीसाठी स्वतःची स्वप्न, स्वतःची हौस मौज आणि स्वतःचं सुखही बाजूला ठेवलं, उद्या साक्षात नियती तुमच्यासाठी सुखाचा हात पुढे करणार आहे. तुमच्या त्या रात्रीचं गुपचूप सांडलेलं अश्रूची किंमत देण्याची वेळ आता आली. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्यावर मनावर निकालाची किंवा भविष्याची टांगती तलवार होती, उद्या तुम्हाला एक असा मार्ग दिसेल जो तुमच्या अंधरमय आयुष्यात प्रकाशाची लकीर ओढून जाईल. ही मानसिक मुक्ती तुम्हाला पुन्हा एकदा ताठ मानेने उभे राहण्यासाठी बळ देणार आहे. हा कठीण काळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर सोन्यासारखं झळकून निघण्यासाठी आला होता, हे तुम्हाला उद्या समजेलच. पण सिंह राशीच्या जातकांना हा बदल स्वीकारताना निसर्ग तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत जिव्हाळ्याचा इशारा देत आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षित करू नका. हे शरीर आहे म्हणून तुम्ही आजवर हा लढा देऊ शकलात. उद्या थोडा वेळ शांत बसा, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या देवाला मनोमन धन्यवाद द्या. तुमच्या आयुष्यातील ती काळी नागरूपी नकरमाता आता भस्म झाली. उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी नवीन आशेचा किरण घेऊन येईल. जिथे दुःख नसेल तर तिथे फक्त आणि फक्त आत्मीय समाधान असेल. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामीची माया सावलीसारखी तुमच्या सोबत आहे. सिंह राशीसाठी विशेष उपाय मंडळीनो, या महासंकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि उद्या मिळणाऱ्या राजयोगाचे फळ पूर्णपणे पदरात पाडून घेण्यासाठी सिंह राशीच्या जातकांनी एक अतिशय सोपा, अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो आदेश किंवा श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर मंडळींनो, उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडं लाल चंदन, लाल फूल आणि चिमूटभर गुळ टाका. सर्वप्रथम आंघोळ करून घ्या, म्हणजे स्नान करून घ्या. स्नान केल्याच्या नंतर तुमच्या देवाची जी काही असेल ती पूजा करून घ्या. पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला हे जे सांगितलंय, जसं की उद्या सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडं लाल चंदन, लाल फूल आणि चिमूटभर गुळ टाका. सकाळी 11 वाजायच्या आत पूर्व दिशेला तोंड करून साक्षात सूर्यदेवाला हे जल अर्पण करा आणि जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. मंडळींनो, मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदी कुंकवाने दोन्ही बाजूला स्वस्तिक काढा आणि सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी उंबरठ्याला हात जोडून नमन करा. संध्याकाळी सूर्योदयाच्या वेळी घरातील तुळशीजवळ आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा.
सिंह राशीच्या मंडळींनो, हा साधा वाटणारा उपाय तुमच्या घराभोवती एक सुरक्षा रक्षक कवच तयार करेल, ज्यामुळे तो काळा नाग किंवा कोणती शत्रू तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. एक छोटा उपाय बदलणार तुमचं आयुष्य. सिंह राशीच्या जातकांनो, नशिबाचे संकेत केवळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा शब्द परपंच मांडलाय. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं दुःख आता खरंच संपणार आहे, तर मंडळींनो, आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचं दुःख खरंच संपलं पाहिजे आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचा एक लाईक माझ्या मेहनतीचं सार्थक झाल्याची पावती आहे. तुमच्या देवावर आणि स्वतःच्या नशिबावर किती विश्वास आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त जय सूर्यदेव नक्की लिहा. असं म्हणलं जातं की जेव्हा आपण हजारो लोकांच्या साक्षीने देवाचं नाव घेतो, तेव्हा विश्वातली सर्व नकारात्मक शक्ती आपल्या मदतीला धावून येते. पाहूया किती सिंह राशी जातक उद्याच्या या नवीन सुरुवातीसाठी सज्ज आहेत. आणि हो, नशिबाची गुप्त आगामी संकटाचे इशारे आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग सदैव तुमच्यासोबत राहावं यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नशिबाची कोणती मोठी संधी तुमच्या हातून निसटणार नाही. स्वामी तुम्हा सर्वांना सुखात, समाधानात आणि ऐश्वर्यात ठेव ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त